नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विवेक चर्जन, आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल आम्ही बालाजी फाउंडेशन मध्ये। यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये हरभऱ्याचे पीक लावलेले आहे। अशाच एका शेतकऱ्याच्या हरभऱ्याच्या पिकामध्ये मी आज या ठिकाणी व्हिजिट करीता आलो होतो आणि या हरभऱ्याच्या पिकामध्ये सध्याची जी परिस्थिती आपण बघितली तर 50 ते 60% घाटे अवस्था आणि 40 ते 50% फुल अवस्था अशा परिस्थितीमध्ये हे हरभऱ्याचे पीक सध्या आलेले आहे। तर नेमकी या अवस्थेमध्ये आपण फवारणी काय केली पाहिजे अशी द्विधा मनस्थिती अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये राहते। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज सविस्तरपणे जाणून घेऊया की तिसरी व अति महत्त्वाची फवारणी आपण काय केली पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, तिसरी व अति महत्त्वाची ही फवारणी असल्यामुळे आपल्याला आपल्या शेतामध्ये जाऊन काही निरीक्षणे घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला फवारणीचे नियोजन करायचे आहे। आपल्या शेतामध्ये जाऊन निरीक्षणे घेत असताना सर्वात प्रथम आपल्याला बघायचे आहे की वातावरण कसे आहे। ढगाळ वातावरण असेल, धुवारी पडत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या शेतामध्ये काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव या ठिकाणी होण्याची शक्यता टाळता येत नाही। म्हणून आपल्याला या ठिकाणी आपल्या शेतामध्ये जाऊन हे बघायचं आहे की नेमका आपल्या शेतामध्ये काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे का। वातावरणामध्ये ढगाळ वातावरण असेल किंवा धुवारी पडत असेल तर अशा अवस्थेमध्ये बुरशीजन्य रोगांपासून टाळण्यासाठी आपल्याला चांगल्या एखाद्या बुरशीनाशकाची या ठिकाणी आवश्यकता पडू शकते। दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला या ठिकाणी निरीक्षण घ्यायचे आहे की ढगाळ वातावरणामुळे किंवा आपले पीक फुलर अवस्थे असल्यामुळे या ठिकाणी काही किडींचा किंवा अळीचा काही प्रादुर्भाव या ठिकाणी झाला आहे काय, हे निरीक्षण आपल्याला आपल्या शेतामध्ये जाऊन घ्यायचे आहे। तिसऱ्या क्रमांकाचे निरीक्षण आपल्याला घ्यायचे आहे की नेमके आपले पिकाची परिस्थिती ही कोण्या अवस्थेमध्ये आहे। जसे की 40 ते 50% फुल अवस्था आहे किंवा पूर्ण फुल अवस्था आहे किंवा घाटे अवस्था आहे, या अवस्थेची आपल्याला या ठिकाणी निरीक्षण घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक चांगल्या प्रकारची या ठिकाणी फवारणीचं नियोजन करायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तिसऱ्या व अति महत्त्वाच्या फवारणीचे नियोजन करत असताना सर्वात प्रथम क्रमांकावर आपल्याला एखाद्या चांगल्या टॉप बुरशीनाशकाची आपल्याला या ठिकाणी निवड करायची आहे। जसे की स्ट्रॉबिन ग्रुपचे असलेले बुरशीनाशकांमध्ये ॲमिस्टार टॉप 20 ते 25 मिली प्रतिपंप किंवा बेस्ट ॲग्रो कंपनीचे बेस्ट लाईन आपल्याला या ठिकाणी 20 ते 25 ग्रॅम प्रतिपंप फवारणीमध्ये घ्यायचे। दुसऱ्या क्रमांकावर आपल्या शेतामध्ये अळीचा किंवा किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कमी प्रमाणात अळी असेल तर इमामॅक्टिन बेंझोएट 10 ते 12 ग्रॅम किंवा जास्त प्रमाणात अळी असेल तर आपण या ठिकाणी कोरॅझन 7 ते 8 मिली प्रतिपंप फवारणीमध्ये आपल्याला अळीच्या नियंत्रणासाठी या ठिकाणी घ्यायचे आहे। तिसऱ्या क्रमांकावर आपल्या पिकामध्ये जी 50 ते 60% फुलांची अवस्था आहे त्या फुलांचं चांगलं कन्व्हर्शन होण्यासाठी व जे घाटे आहेत त्यांची भरण चांगली होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी गोदरेज कंपनीचे डबल 15 मिली प्रतिपंप या ठिकाणी फवारणीमध्ये घ्यायचे आहे किंवा यारा कंपनीचे बड बिल्डर आपण या ठिकाणी 50 ग्रॅम प्रतिपंप फवारणीमध्ये घेऊ शकतो। त्यानंतर आपल्याला झाडामध्ये चांगली भरण होण्यासाठी जर कुठल्या न्यूट्रिशनची कमतरता असेल, अन्नद्रव्याची कमतरता भरून काढायची असेल तर अशा ठिकाणी आपण 13-0-45 या खताचा वापर 70 ते 100 ग्रॅम प्रतिपंप एवढा आपल्याला या फवारणीमध्ये घ्यायचा आहे। या फवारणीमुळे आपल्या शेतामध्ये असलेले बुरशीजन्य रोग, किडींचा प्रादुर्भाव तसेच फुलांचं घाट्यामध्ये रूपांतर होऊन त्याची भरण चांगली होण्यासाठी या फवारणीचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे। ही फवारणी घेतल्यानंतर आपल्या पिकामध्ये फुल नाही फुलाची पाकळी आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी या फवारणीचा फायदा आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी दिसून येणार आहे। तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच शेतीविषयक नवीन माहितीसाठी आमच्याशी जुळून राहा। धन्यवाद।